नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पाहणार पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये सरसकट गावानुसार यादी। आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सरसकट गावानुसार यादी पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। परत एकदा नमस्कार शेतकरी मित्र बांधवांनो, शिंदे सरकारने शेतकऱ्यांना दिलेला मोठा दिलासा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार 18,900 रुपये। शेतकऱ्यांना साठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त उर्वरित 75% कमी पाऊस झालेल्या 2021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती। या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहे। अशा निर्णय मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आला होता। याबाबत शासकीय निर्णय महसूल व वन विभागाने आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी निर्गमित केलेला केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता। मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यातील महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्यमानाची 75% आणि 750 मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे। असा निकष लक्षात घेऊन 2021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे। दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात गट पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीचे निगडित कर्जाच्या वसुलीची स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट, शालेय व विद्यार्थ्यांना शुल्क माफी, रोंगे अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी टँकरची वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांची शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे व सवलती 2021 महसूल मंडळाच्या लागू करण्यात येणार आहेत। दुष्काळ कालावधी संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी व अधिकार या समितीला देण्यात आले आहे, असे शासन निर्णयातून नमूद केले होते।